नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आज थोडं चाऱ्याविषयी आपण गप्पा गोष्टी करूया. कारण की मित्रांनो, शेळी पालन जर करायचं म्हटलं तर आपल्याला हिरव्या चाऱ्याचं नियोजन लावावं लागतं, सुक्या चाऱ्याचं नियोजन लावावं लागतं. तर त्याच पद्धतीनं 1 एकरमध्ये किती शेळ्याचं संगोपन करू शकतो 1 एकर चाऱ्यावरती, याच्यावरती आपला आजचा हा विषय असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपण किती जातीचा चारा लावू शकतो याच्यावर पण आपण थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, हे बघा, हे जे मी चाललो आहे आता, तर हा दिसत असेल तुम्हाला, तर हा मार्वेल गवत आहे. हे आपल्या शेळ्यांसाठी आहे. हे तुम्हाला सांगतो, 5 ते 6 गुंठे मार्वेल गवत आहे हे सगळं. आणि आपण आता पण मेथी घास पण टाकलेला आहे शेळ्यांसाठी, तुम्हाला दाखवतो पण. तर आपल्याला जर 1 एकर क्षेत्रामध्ये किती शेळ्यांचा चारा आपण लागवड करू शकतो, तर मित्रांनो, 1 एकर क्षेत्रामध्ये जर आपण 5-5 गुंठे जर लागवड केला अशा पद्धतीनं, आता हा मार्वेल गवत आहे, 5-5 गुंठ्यानं जर विचार करा तुम्ही, आता हे मार्वेल गवत आहे, 5 गुंठे मार्वेल गवत, 5 गुंठे तुम्ही दुसरं दसरथ घास करू शकता, 5 गुंठे मेथी घास करू शकता. असं 5-5 गुंठे जर म्हणलं तर 8 प्रकारचा आपण चारा लावू शकतो, 8 जाती लावू शकतो. त्याच्यामध्ये मग दसरथ घास, मेथी घास, मार्वेल गवत, सुपर नेपियर, तुती, हादगा, सुबाबूळ, शेवगा, अशा म्हणजे 8 जाती आपण लागवड करून आपल्या शेळ्या जर म्हणलं 1 एकरमध्ये, तर जवळपास मित्रांनो 1 एकरमध्ये 35 ते 40 शेळ्या जर आपण सुक्या चाऱ्याचं आणि हिरव्या चाऱ्याचं नियोजन केलं तर 100% तेवढ्या शेळ्या आपण याच्यामध्ये 1 एकरमध्ये जोखू शकतो. आता तुम्हाला मी माझा मेथी घास दाखवतो. आता टाकलेलं मित्रांनो, जास्त दिवस नाही झाले, 5 ते 6 दिवसामध्ये टाकलेला आहे आणि चांगला उगून आलेला आहे. दाखवतो मी तुम्हाला. हे बघू शकता मित्रांनो, हा मेथी घास आहे. त्याला आता पाणी द्यायचं आहे, उद्या पाणी देऊन टाकू याला. हे असा उगलेला आहे मित्रांनो. तर चांगलं जर नियोजन केलं तर आपल्याला दिसतो बघा. हे बघा, जवळपास 1 गुंठा आहे, 1 गुंठा मेथी घास आहे. आणि इकडं गहू पेरलेला आहे, गहू पण चांगला उगलेला आहे बघा मित्रांनो. हा गहू आहे आणि हा मेथी घास. ही मेथी घासाची वाफे आहेत 10. तर याच्यामध्ये जर आपल्याला 1 एकरमध्ये शेळ्याचं नियोजन जर म्हणलं तर 40 शेळ्याच्या चाऱ्याचं नियोजन आपण हिरव्या चाऱ्याचं याच्यामध्ये करू शकतो आणि एकदम चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये आपल्या 40 शेळ्या जोखू शकतात. फक्त नियोजन कसं करावं लागेल मित्रांनो, की आपल्याला हिरव्या चाऱ्याबरोबरच सुक्या चाऱ्याचं पण नियोजन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून नुसतं हिरव्या चाऱ्यावर आपलं ॲडजस्ट होणार नाही, किंवा नुसतं हिरवा चारा जर म्हणलं तर आपल्या शेळ्यांना दोन्ही प्रकारचा पण चारा पाहिजे, हिरवा आणि सुका. त्याच्यामुळं जर 40 शेळ्याचं नियोजन 1 एकरमध्ये चाऱ्यामध्ये करायचं असेल तर तुम्हाला सुक्या चाऱ्याचं पण चांगल्यापैकी नियोजन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुरीचं बुसकट, हरभऱ्याचं बुसकट, सोयाबीन बुसकट, असे 2-3 प्रकारचे बुसकट तुम्हाला जमा करावं लागतील. आणि बाकी हिरवा चारा हे 7 ते 8 जाती जर लावल्या तुम्ही 5-5 गुंठे, तर शेळ्यांना कसं आहे, हे 12 वनस्पती खाणारी जात आहे.
त्याच्यामुळं यांना जेवढा चारा वेगवेगळा भेटन तेवढं यांना खाण्याची आवड लागते आणि त्यांची तब्येत पण चांगली राहते. अशा हिशोबाने आपल्याला ते नियोजन लावणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे 1 एकर शेती आहे, पण आपल्याकडे तेवढ्या अजून सध्या शेळ्या नाही. आपल्याकडे 5 शेळ्या आहे, 6 शेळ्या आहेत आणि बकरा आहेत 10-12. तर अशा हिशोबाने आपण नियोजन करतोय. तर मित्रांनो, पालन हे काही अवघड नाही बरं का. फक्त पाण्याचं नियोजन, चारा नियोजन जर व्यवस्थित असेल तर 100% शेळीपालन आपण चांगल्या पद्धतीनं नियोजन करून करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त नियोजन काय आहे, हिरवा चाऱ्याचं नियोजन करणं आणि सुक्या चाऱ्याचं नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, विषय असा आहे की पाणी असेल तर तुम्ही चांगलं चाऱ्याचं नियोजन करून याच्यामधून इन्कम घेऊ शकता. अशा पद्धतीनं जर नियोजन केलं मित्रांनो, तर 30 म्हणजे आपल्या गावरान जे शेळ्या असतात ह्या 35-40 शेळ्या आपण 100% 1 एकरमध्ये त्या शेळ्यांचं संगोपन करू शकतो. पण कसं आहे, चारा आपल्याकडं दोन्ही पण पाहिजे बरं का. तुम्ही म्हणसाल एका चाऱ्यावर 1 एकरमध्ये समजा हिरव्या चाऱ्यावर ॲडजस्ट होईल, तर हा एवढं होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 2 ट्राल्या तुरीचं भुसकट पाहिजे, एखादी ट्राली सोयाबीनची पाहिजे, एखादी ट्राली हरभऱ्याची पाहिजे, त्याच्यानंतर कडबा पण पाहिजे तुमच्याकडे ज्वारीचा. अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर आपले बरेच काही शेळी पालक मित्र आहेत, त्यांच्याकडे 30-30, 40-40, 50-50 शेळ्या आहेत. तर अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर 100% तेवढं ॲडजस्ट होतं आहे. आता तुम्ही काय म्हणसाल, मागे एक व्हिडिओ टाकला तर आपण की बाबा 10 शेळ्यांसाठी इतका चारा लागतो. तर बरोबर आहे, पण जर तुम्ही चाऱ्याचं नियोजन सुक्या चाऱ्याचं चांगलं जर केलं तर 30-40 शेळ्या सहज 1 एकरमध्ये पण ॲडजस्ट होऊ शकतात. फक्त त्याला 7-8 क्वालिटीचे वेगवेगळ्या जातीचे तुम्हाला चारे लावावं लागतील, कारण की शेळ्यांना जेवढं वेगवेगळं असेल तेवढं ते आवडीनं खातायत. रोज रोज जर ते असेल तर थोडं शेळ्यांना आपल्यासारखंच आहे. आपल्याला जर रोजच गव्हाची पोळी दिली तर आपल्याला नाही आवडत. त्याप्रमाणे शेळ्यांचं पण खाद्याचं नियोजन वेगवेगळं जर केलं तर खूप आवडीनं खातायत. तर मित्रांनो, अशा पद्धतीची थोडक्यात माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माहिती. तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.